आणि विश्वास झाला की आपली सायकल पंक्चर झाली. ती पाहू शकता इथं मागचं एक पंक्चर झालं हे बा ना जाऊ कारण जरा शेड उडून गेलं आपदा होती ना आमच्या खतरनाक. अरे बाप रे बाप हो पडू नको एक खतरनाक पाणी पडायला वाहन इकडे. मागे गाडी बघू शकता हे त्या काकांनी बनवली आहे गाडी म्हणजे बनवून घेतली आहे आणि हिला कुठल्या प्रकारचा चेसी नंबर नाही किंवा नंबर प्लेट नाही. जे महाराष्ट्रात काल रात्र जो आपला मुक्काम होता तो अशा पेट्रोल पंपावरती तर बघू शकता. आणि इथं टेंट केलेला नव्हता मी त्याने गद्दा दिला होता आपली स्लिपिंग बॅग होती आतून टाकली याच्यावर झोपलो होतो. आणि सकाळी सगळं उठून मस्त फ्रेश वाटत आहे. तर आवाजात थोडा प्रॉब्लेम झाला गळा बसला काय माहिती का बसला तर आता इथून कमी जास्त खाटू श्यामजी 51 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर चला आज आपण कमी जास्त 2 ते 3 वाजेपर्यंत तिथं पोहोचून जाईल. पण खतरनाक गरमी आहे इथं तर सकाळी लवकरच निघू आपण. तर चला निघूया. तर मित्रांनो आपण त्या पेट्रोल पंप फक्त आणि फक्त एक 10 किलोमीटरच्या अंतरावर समोर आलो आणि विश्वास झाला की आपली सायकल पंक्चर झाली. ती पाहू शकता इथं मागचं एक पंक्चर झालं हे बा डायरेक्ट म्हणजे हवाच गेली त्यातली. तर चला आपण फटाफट याचं पंक्चर काढू आता आणि समोर जाऊया. खाटू श्यामजीचं अंतर फक्त आणि फक्त इथून एक 45 किलोमीटर आहे. पण 45 किलोमीटरमध्ये आपल्या सायकलचं टायर पंक्चर. काल आपण लवकर थांबलो तर देवाची आज बोलायची इच्छा नसेल तर आज पण जाऊ शकत नाही आपण. बघू काय होते तर पहिले पटापट आपण पंक्चर काढून घेऊ सायकल दिसायला. मग आपण पंक्चर काढलं आणि आता आपण थोडं समोर आलं. आता इथं हॉटेल दिसते समोर इथं नाश्ता करायची इच्छा आहे. तर चला जाऊया नाश्ता करूया. तोपर्यंत समाधान भाऊ येतात. समाधान भाऊ आपण जे की आपलं खाटू श्यामजीपासून एक 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर मागे आहे आणि चाललो आता. आणि मित्रांनो खरं सांगतो इकडे एवढं खतरनाक ऊन आहे ना कमी जास्त एक सकाळचे 8 ते 9 वाजले पण असं वाटत आहे की आपल्या महाराष्ट्रात 12-1 वाजू राहिला एवढं ऊन तपते इकडे. आणि इकडली गरमी एक म्हणजे भयंकर गरमी आहे. समजा तुम्ही जर बसनं किंवा ट्रॅव्हल्सनं किंवा ट्रेननं जर सफर करून आले तर इकडे तुम्हाला एवढी गरमी वाटेल की म्हणजे आपल्या इकडल्या माणसाला इकडली अशी गरमी सहन नाही होणार. पण जर तुम्ही जर टू व्हीलरवर आहे तर ठीक आहे. पण जर गाडी वगैरे बसून आले ना तर खतरनाक गरमी लागते. इकडे एवढं ऊन लागेल की सांगता येत नाही. जर इकडे आले तर जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण जास्त पाणी पित जा कारण की पाणी पिल्यानं आपल्या बॉडीमध्ये जे की हीट असते तो मेंटेन राहते. तर ते बघू शकतो असा रस्ता पण चाललो आहे रस्त्याला. तर आज सकाळपासून आपण एक 20 ते 25 किलोमीटर काहीतरी अंतर काढला आणि 25 किलोमीटर आणखी राहिलं आपलं जे की खाटू श्यामजी इथून 25 किलोमीटर. आणि समाधान भाऊ अजून येऊन राहिलं आपल्या सायकलचं जे की पुढचं टायर आहे पंक्चर झालं त्याची हवा कमी झाली त्याच्यानं आपण त्याची वाट पाहू राहिलो. आणि अजून समजून नाही म्हणले की माणूस लेट काऊन करू राहिला तर त्यातली हवा पुरेपूर हवा एकदम कमी झाली. आणि जो सस्पेन्शन हा खाली दबला की यातली हवा म्हणजे टायरची डायरिंग खाली टेकते. त्याच्यानं आपले समाधान भाऊची वाट पाहिल्याशिवाय इलाज नाही. अजून एक 25 किलोमीटर अंतर आहे. 25 किलोमीटर म्हणजे काहीच नाही एक कमी जास्त 2 तासामध्ये आम्ही तिथं पोहोचून जाऊ. फक्त आणि फक्त जे की आपले समाधान भाऊ आहे समाधान भाऊ लवकर यायला पाहिजे. काय माहीत काय करू आले मागं तर चला थोडा वेळ वाट पाहतो अजून द्यायची. ते आले की तुम्हाला दाखवतो काय करत होते काय नाही मलाच नाही माहीत अजून. तर मित्रांनो मागचे गेले 1 तास झाले आपण अडी थांबलो आणि आता समाधान भाऊ आले एक 5 ते 10 मिनटं झाले. समाधान भाऊ काय झालं होतं का बरं एवढा टाईम लागत होता तुम्हाला यायला. तर मित्रांनो कुठली पण गोष्ट बोललो समाधान भाऊ बिलकुल त्याच्यावर उत्तर देऊन नाही राहिलं. काय झालं तर काय झालं हां एकदम असं इग्नोर केल्यासारखं काय मी त्याला जे वाटते ते त्याची इच्छा त्याला जसं वागणं आहे तसं. चला बराबर ना भैयाजी हमने क्या बोला कुछ बोलने के लिए बोला वीडियो में वो भी नहीं बोल रहे. तो भैया जी ने हमें चाय वाय पिला दी वो भी उनकी तरफ से बिस्किट दे दिया. तो भैया जी ठीक है चलते हैं. खाटू श्याम जी आपके ऊपर कृपा बनाए रखे ऐसे. तर चला मित्रांनो जाऊया. कमी जास्त आपल्याला अजून एक अंतरा काढायचा 25 किलोमीटर आणि 25 किलोमीटर म्हणजे 1 ते 2 तास लागतील. त्यापेक्षा जास्त लागू शकत नाही. चला जाऊया. बरोबर पण समाधान भाऊला सांगला आजी मी ना की ऐका म्हणून सगळं कामं व्यवस्थित करत जा पण ते ऐकत नाहीत ना आता. हो जवळच आहेत ना समाधान भाऊ इकडे या बघा आजी काय म्हणते तर हां नाही बोलत पण नाहीत. मी सांगतो की समाधान भाऊ आता तुम्हाला समजा पुढे काय काय करणं आहे तर ते तसं एक तर ते म्हणतात की मला यूट्यूबमध्ये करिअर करायचं आहे बरोबर. तर ते यूट्यूबमध्ये त्याला म्हणा की रोजच्या रोज व्हिडिओ टाका पण ते रोजच्या रोज व्हिडिओ टाकत नाहीत काही नाही.
आता त्याला किती वेळ त्याला समजून सांगतो मी. आता 20 दिवस झाले त्याच्यासोबत, म्हणजे कमी जास्त 15 दिवस झाले त्याच्यासोबत. त्याला प्रत्येक गोष्टी समजून सांगतो पण ते ऐकत नाही आजी. ऐकतच नाही भाऊ. आता काय करा, आपलं नाही ऐकत मग आपणच सोडून देऊ. मामा ऐकत नाही ना, मग काय करावं आपल्या करावंच काय. तर मामा लोक एका दिवसात पोरगी पाहून त्याला करून देतील भाऊ. बरोबर. लग्न करायचं समाधान भाऊचं? घर मी पाहायचं, सगळं राहतं करायला झालं ते झालं ते पाहायचं, आपलं घर पाहायचं, परपंच करायचा, देवळ करायचं. आपण म्हणतो नाही देव नको करू, करतो याच्यानं होतं तर सारं पाहून करावं लागत ना भाऊ. बरोबर. पण म्हटलं आजी समाधान भाऊची इच्छा आहे यूट्यूब करायची, पण ते नेमकं असं प्रामाणिकपणे त्याचं रोजच्या रोज ते करत नाही. त्याची इच्छा आगरी, पण मी जेवढं मार्गदर्शन करायचं तेवढं केलं आजी. बरोबर. आता त्यांचे माझे रस्ते लवकर अलग होतील, पण एवढंच त्याला सांगणं आहे की ते आता तुम्ही म्हणता की आमचं पण ऐकत नाही, मग आता तुमचं ऐकत नाही तर माझं, हां मग माझं तरी काय ऐकतील ते. आता इथे आणताना माझं तर मामा लोक मामा माम्या सारे त्यात मामा आहे भाऊ, मामे एवढे म्हणजे तू जाऊ नको आता, गेला इतके दिवस देव आता आपण काहीतरी पाहू, घराचं पाहू, तुझं पाहू, आणि मग तुला करायचं तर कर ना देव. लग्न झालं काय देव म्हणतात करू नको. नाही देवाचं काही म्हणणंच नाही. देव तर म्हणते काही विषय नाही, तुम्ही कधीही करा, देवाचे दरवाजे कधी आपल्यासाठी उघडेच असतात. बरोबर आजी. मित्रांनो विषय असा झाला की समाधान भाऊच्या आजीचा फोन होता. ते म्हणतात त्यांना जर मार्गदर्शन द्या, जर समजून सांगा. तर समाधान भाऊला मी काल सायंकाळी जे समजून सांगलं तेच त्यांच्या आजीनं आता सांगलं. तर त्याचं मन भाऊ आपण काय म्हणणार. समाधान भाऊ काय म्हणणार तुमचं? हां अरे 2 शब्द बोला. काही व्हिडिओमध्ये व्हिडिओ चालू आहे, मी येळा नाही तुम्हाला एवढं बोलून राहिलो होतं, समजून सांगू राहिलो होतं. हां बरोबर आहे. काय बरोबर आहे नेमकं? तर मित्रांनो त्यांना किती गोष्ट समजून सांगली तरी ते काही समजत नाही आणि ऐकून घ्यायची त्यांची मनस्थिती नाही. पांडुरंगा विठ्ठला महादेवा त्यांना सद्बुद्धी दे. आणि अजून आमचे थोडेफार दूर जाऊन रस्ते काहीतरी अलग होणार आहेत, त्यांच्यासाठी त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. चला मित्रांनो जाऊया समोर. खाटूश्यामजी राहिले फक्त आणि फक्त एक 25 किलोमीटर. मित्रांनो आता खाटूश्यामजीपासून कमी जास्त आपण एक 15 किलोमीटरच्या अंतरावर मागे आणि MH20 गाडी थांबली जे की जालना. तर भाऊ आपले तर ते आपल्याला फॉलो करायला व्हिडिओ पाहतात. तर भाऊ आपला परिचय? गजानन गायके, राहणार सोमठणा तालुका बदनापूर. बरं. आम्ही दादा आपला? शितोडा. भाऊ? सोमठणा. दादा? शितोडा. बरोबर. तर मित्रांनो खरंच आपल्याकडची मंडळी इकडे आली, यांना भेटून खरंच भारी वाटलं. एक म्हणजे मन खुश होऊन गेलं, कारण की इकडे सगळे हिंदी बोलतात. तर मराठी एक कमी जास्त 15-20 दिवसातून ऐकायला भेटलं, तर आपल्या इकडे माणसं भेटले, खरंच भारी वाटते. ठीक आहे मित्रांनो, आता यांच्यासोबत चहा घेऊ, त्यांच्यासोबत बोलणं गेलं झालं, आता चालले ते. ओके दादा, काळजी घ्या, मस्त आरामात प्रवास करा, घरी जावा. ठीक आहे. तर चालतं मित्रांनो, आता ते समोर चालले खाटूश्यामजीसाठी. आपण पण चाललो, ते दर्शन करून परत जाणार. आजच्या तारखेतच आपल्याला तिथं स्टे करायचं आहे. चला जाऊया. रे दादा आमच्या बिस्कुटचा पुढे आता समाधान बोलू म्हणलं, त्याला खाऊ घाला म्हणलं. द्या त्या कागदावर द्या सगळे टाकून, आरामात त्याला खाऊ द्या. खरंच मित्रांनो एक प्रेमाची भूकले जे की आपल्या जवळ आले. आपलं बिस्किट होतं, आपण खाऊ घाललं विचारलं, भारी वाटलं. चला मन समाधान. आता काहीतरी थोडं थंड घेऊ. इथं थांबलो म्हणलं, दही आणि लस्सी सगळं आहे. तर इथं थोडंसं घेऊ आणि एक कमी जास्त 15 किलोमीटर आणखी अंतर राहिला, तर तेवढा कवर करू. मित्रांनो खरंच खूप खतरनाक गरमी. हे घरचं ताक आहे आणि इकडे त्याला छाज म्हणतात. आता छाज घेतलं, खरंच पेतो. एक ऊन तर पुरेल खतरनाक, त्याच्यामुळे थोडंफार काहीतरी पोटाला थंडावा पाहिजे. कोल्ड्रिंक घेतल्यापेक्षा कधी छाज पिलं ते चांगलं आहे. तर चला पिऊया. काय झालं समाधान सांडला खाली, बरोबर टाका थोडं. चला रस्त्याने चाललो होता आणि आपली MH28 गाडी थांबली, पाहू शकता. आत्ताच पाणी गेलो मागे पेट्रोल पंप. काही विषय धन्यवाद. हो आम्हाला भेटला तर मागे. हा का भाऊ, व्हिडिओ काढले का? मग काय म्हणता, कुठल्या मंडळी? मलकापूर. आम्ही व्हिडिओ पाहिला तुमचा, म्हटलं राजस्थानमध्ये भाऊ भेटलं तिथं. बरोबर. का दादा? हां बरोबर. घराकडे आलो होते ना आता. हो डबल आणि आता 14 दिवस झाले होते. एवढ्या दिवसात आले पण ते इकडे तरी जास्त दिवस लागले. भाऊ आरामात चालतात म्हणून. नको दादा, नाही खरंच. अरे राहू द्या ना, नाही. अरे राहू द्या. नाही. आता भाऊला पण दिला. तर मित्रांनो आता जी की आपली MH28 गाडी थांबली होती, त्यातून एक भाऊ उतरले.
आणि त्यांनी पैसे काढले आणि आपल्याला पैसे देत होते. तर मित्रांनो खरं सांगतो महादेवच्या कृपेने सगळं काही बरोबर आहे. सध्या पैशाची काही गरज नाही. जेव्हा गरज लागली तेव्हा महादेव पाहून घेतील कसे काय द्यायचे आहेत. तर त्यामुळे आपण ते काही पैसे घेतले नाही. खरं जे आहे ते, कारण की जेव्हा गरज नसते माणसानं तेव्हा अपेक्षा नसते. त्याला सांगलं की खाटू श्यामजीच्या दरबारात जावा, ज्यांना गरज आहे त्यांना खरंच द्यावा. मला सध्या काही गरज नाही आहे आणि जेव्हा गरज लागली तेव्हा महादेव पाहून घेतील मला कसे द्यायचे आहेत. तर असा विषय मित्रांनो, बाकी काही नाही. आणि गरज नसली तेव्हा खरंच कुठल्या म्हणजे अपेक्षाची हे नका ठेवायचा. आणि जेव्हा गरज खरोखर आहे तेव्हा खरोखर देव तुमच्याकडे पाहिजे. बाकी त्या विषयाने जय श्री खाटू श्याम, हर हर महादेव. माझ्या मागे जे गाडी बघू शकता हे त्या काकांनी बनवली आहे गाडी, म्हणजे बनवून घेतली आहे. आणि हिला कुठल्या प्रकारचा चेसी नंबर नाही किंवा नंबर प्लेट नाही. आणि हे इंजनपासून चालते, जसं की ऊसाचा रस निघते आणि मागून त्यांनी ऊसाचं हे ठेवलं आहे. आणि हे गाडी जे की तुम्ही कुठे नेऊन उभी करा आणि त्याच्यासह तुम्ही समजा रस बीस काढा आणि रस विकू शकता. याचं ना चालन होत ना काही. हे गोष्ट इंजन, याचा गिअरबॉक्स, ते स्टेअरिंग, ॲक्सिलेटर, ब्रेक सगळंच आहे मित्रांनो गाडीचे. तर अशी गाडी पाहू शकता. आणि अशी गाडी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जो की उसाचा रस काढला जाते हा कुठं बैलजोडीनं किंवा कुठं जे की इलेक्ट्रिसिटीनं हे असते इलेक्ट्रिक मोटर त्यानं काढतात रस. पण इकडे हे असं वेगळीच पद्धत आहे. तर तुम्हाला खरंच काहीतरी वेगळं वाटलं असेल तर हे असं काहीतरी. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल जोडीला सबस्क्राईब करा. बघू शकता आता खाटू श्यामजीचं मंदिर इथून पासून एक 4 किलोमीटरच्या अंतरावर राहिलं. आणि इथं आपलं म्हणजे जोरदार पाऊस झाला सुरू. एक 15 ते 20 मिनिटं झाले आम्ही इथं थांबलो होतो. म्हणजे थोडा आराम करून मग निघूया. आणि खतरनाक पाऊस सुरू. 5 मिनटं अगोदर इकडे लय म्हणजे गरमी डेंजर होती. आणि आता पाऊस पडू राहिला. पाऊसनं अजून मी गरमी लागू राहिली. आणि आता पाऊस पडला एकदम थंड वातावरण होऊन जाईल जिकडे तिकडे. पाहू शकता समोर वातावरण. तर चला मित्रांनो थोड्या वेळ थांबू आणि मग नंतर जाऊया. खतरनाक जोरात पाऊस झाला आहे बघू शकता. डायरेक्ट एक डाबरच थांबले असे म्हणलं तरी चालते. हे पहा वातावरण आणि हवा येऊ राहिली. हवेच्या डायरेक्ट याच्या आंध्र पाणी येऊ राहिलं. फक्त हे शेड उडून ना जावं, कारण जर शेड उडून गेलं लय आपदा होती ना आमच्या खतरनाक. अरे बाप रे बाप. हो पडू नको. हे खतरनाक पाणी पडायला वाहन इकडे. समाधान भाऊ खतरनाक व्हिडिओ बनवून राहिलो. तर मित्रांनो आता आपण जे की खाटू श्यामजीच्या दरबारमध्ये पोहोचलो बघू शकता. इथपासून जे की खाटू हे गाव सुरू होऊन जाते. तर चला जाऊया आता. आणि तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला काय व्यवस्था आहे तिथली. तर आणि इथं एक नागपूरचा आश्रम आहे. त्या आश्रमावरती फ्रीमध्ये राहायची व्यवस्था आहे. तर ते पण दाखवतो तुम्हाला कशी काय व्यवस्था आहे. तर जाऊया. जे की इथं आश्रम आहे जे की नागपूरचं हे बघू शकता. इथं आश्रम आहे. आता आतमध्ये जाऊन परमिशन काढू त्यांचं काय म्हणणं आहे. जर भेटली रूम तर फार चांगलं, जर नाही भेटली तर आपण इथून बाजूला जाऊन आपल्याला टेंट लावावं लागेल. तर चला जाऊया आतमध्ये नाही विचारू त्यांना. तर मित्रांनो आता सध्या इथं पोहोचलो आणि जे की बघू शकता नागपूरचं जे की आश्रम. आणि मित्रांनो इथं कुठल्याही प्रकारे तुमच्याकडून कुठला चार्ज घेतला जात नाही. आणि इथं फक्त आणि फक्त फॅमिलीलाच रूम भेटते. आणि बॅचलर पोरं असले तरी बी नाही किंवा अदर सिंगल पर्सन असला तरी पण नाही भेटत. आणि पण त्यानं म्हणले की तुम्ही यात्रा करू आले, खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्या नावाने त्यांनी थांबायला परमिशन दिली. हे बघू शकता असं काहीतरी हे इथलं. आणि आजचा जो स्टे आपला मित्रांनो इथंच आहे. आणि खूप मस्त वाटलं. त्यांचा स्वभाव पण भारी होता. ते इथले लोकलच होते. ते बोलले की कुठल्या प्रकारे कोणाला काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे ते आम्ही पूर्ण ध्यान ठेवतो. आणि तुमच्याजून 1 रुपया पण घेतला जात नाही. आणि मस्त एक नॉर्मल रूम आहे. तर पहिले रूम पाहूया आता आणि जाऊन फ्रेश होऊ आणि मग दर्शनाला जाऊ. ठीक आहे मित्रांनो चला जाऊया. चलो वो सामान बाद में लेंगे भाई, पहिले हम लोग रूम वरती आलो. बघू शकता असं काहीतरी इथलं जे की परिसर आहे. आणि खरंच इथं येऊन लय मन प्रसन्न झालं की इथे ऐकायला भेटलं की तुम्हाला जसं की फॅमिली जर असेल तरच तुम्हाला रूम भेटेल, नाही तसं रूम भेटणार नाही. आणि ते 1 रुपया पण तुमच्याकडून चार्ज करायला जात नाही. म्हणून एकदम स्ट्रिक्ट वातावरण आहे इथलं. तरी आपल्याला रूम भेटली जे की 39 नंबरची आहे. आणि 39 नंबरची रूम इथं असं वरती फॅन अशी रूम. ओके मित्रांनो खरंच इथे येऊन लई मस्त वाटलं. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल नक्कीच सबस्क्राईब करा. हर हर महादेव.